जय भीम, जय शिवराय, जोहार भावांनो आणि बहिणींनो. बाबासाहेबांचे जे लिखाण आहे ते बहुधा असं इंग्लिशमध्ये आहे पुस्तकांमध्ये, आणि त्याचा अभ्यास करण्यात आला. आणि ते अभ्यास केल्यावर लक्षात आलं की बाबासाहेबांजवळ जवळजवळ इंग्रजीचे 8,500 नवीन शब्द मिळालेले आहेत, म्हणजे त्या व्हॉल्यूम्समध्ये मिळालेले आहेत. मित्रांनो, सांगितलं जाते असं की एखाद्या व्यक्तीजवळ जर एखाद्या भाषेचे त्याला 1,000पेक्षा जास्त शब्द माहीत असतील तर त्याला त्या भाषेचा विचारवंत म्हटलं जाते. परंतु बाबासाहेबांजवळ बाबासाहेबांच्या व्हॉल्यूम्सचा जेव्हा अभ्यास केला गेला तेव्हा असं लक्षात आलं की बाबासाहेबांजवळ जवळपास 8,500 शब्दांचा शब्दसंग्रह साठा होता. आणि याच्यावरून असं लक्षात येते मित्रांनो की बाबासाहेबांचं किती प्रभुत्व होतं इंग्रजी लँग्वेजवर. बाबासाहेब जेव्हा डिबेट करायचे कोर्टामध्ये तेव्हा सर्व जज त्यांचं जे संभाषण बघून अवाक व्हायचे. मित्रांनो, त्याच्यामध्ये काही शब्द असे आहेत की ज्याची अर्थता काही डिक्शनरीमध्ये सापडत नाही. आपल्या पूर्वजांनी या लँग्वेजवर प्रभुत्व मिळवलं होतं, तर ते आपण सुद्धा मिळवायला पाहिजे, मला असं वाटते. जय भीम.